जेव्हापासून मी आदित्याला वरचा आहार द्यायला स्टार्ट केलेला आहे तर ते सगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि तुम्ही पाहत आहात की आदित्य किती छान पद्धतीने रिस्पॉन्स देतो आहे किंवा हे जे काही फ्रूट प्युरीज मी त्याला देते आहे तो छान पद्धतीने एन्जॉय करतो आहे। आतापर्यंत आदित्यने ॲपल बनाना आणि पेअर प्युरी घेतलेली आहे आणि त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या पॅरेंट्सच्या कमेंट्स मिळतात की तुम्ही आदित्याला दिवसातून किती वेळा देता किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये काय देता, सलग किती दिवस एकच पदार्थ द्यायचा असतो, एकपेक्षा जास्त पदार्थ ॲड केले तर चालतील का, किंवा बाळाला रव्याची खीर कधीपासून द्यायची, तांदळाचं पाणी डाळीचं पाणी कधीपासून द्यायचं, किंवा मी अशा पद्धतीने दिलं तर चालेल का, किंवा बाळाला आपण जो काही आहार देतो आहोत हा व्यवस्थित पचतो आहे की नाही हे आपल्याला कसं समजेल। कारण बऱ्याचदा असं होतं की बाळावरचा आहार सुरू केल्यानंतर बाळाच्या पॉटीमध्ये चेंज होतो, तर कोणते चेंजेस नॉर्मल आहेत आणि कोणते चेंजेस ॲबनॉर्मल आहेत। बऱ्याचदा बाळाने वरचा आहार घेतल्यानंतर बाळाला खूप सारे ॲलर्जिक साईन्स दिसायला लागतात आणि आपल्याला मात्र जर हे ॲलर्जिक साईन माहीत नसतील तर बाळाला होणारा जो त्रास आहे हा वाढू शकतो किंवा जी काही कंडिशन आहे ही आणखी बिकट होऊ शकते। त्यामुळे प्रत्येक पालकांना बाळाला वरचा आहार सुरू करत असताना किंवा करण्यापूर्वी काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। जर तुम्ही योग्य ते पदार्थ योग्य त्या प्रमाणामध्ये, योग्य त्या टेम्परेचरने, योग्य त्या प्रकारे आणि योग्य त्या वेळेमध्ये बाळाला जर देत असाल तर तो जो आहार आहे हा बाळाच्या व्यवस्थित अंगी लागणार आहे, बाळाला जो काही त्याचा त्रास होणार आहे तर तो टाळला जाणार आहे, शिवाय बाळाची वरच्या आहारामधली जी गोडी आहे ही वाढायला सुद्धा मदत होणार आहे। आतापर्यंत आईचं दूध पचवायला बाळाला खूप जास्त कष्ट लागत नव्हते किंवा ते इझिली पचत होते, त्यानुसार बाळाचं डायजेशन होतं। हे वरचे जे पदार्थ आहेत जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र करून बाळाला दिला तर तो पदार्थ बाळाला खूप जास्त हेवी होणार आहे। शिवाय बऱ्याचशा अशा गोष्टी होणार असतात की ज्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा थोड्याशा हानिकारक ठरू शकतात। त्यामुळे प्रत्येक आईला बाळाला वरचा आहार कशा पद्धतीने द्यायचा आहे हे अचूक रीतीने माहीत असणं गरजेचं आहे। तुमच्या या सगळ्या कमेंट्स पाहता मी एक यावरती डिटेल व्हिडिओ केलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये मी या सगळे जे तुमचे पॉईंट्स आहेत हे अगदी सविस्तररित्या त्यामध्ये सांगितलेले आहेत, कारणासहित ते का करायचं आहे हेही सांगितलेलं आहे आणि आदित्य आतापर्यंत एवढ्या छान पद्धतीने फूड घेण्याचं काय कारण आहे हे सुद्धा मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। जर तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो करून तुमच्या बाळाला सुद्धा वरचा आहार देत असाल तर मला खात्री आहे की तुमचा बाळ हा वरचा जो आहार आहे किंवा सॉलिड फूड आहे हे अगदी आनंदाने ॲक्सेप्ट करेल आणि तुमचं बाळ हे फूडी बनायला सुद्धा मदत होईल। शिवाय बाळ जेव्हा आईने बनवलेला आहार किंवा जो काही पदार्थ आहे हा व्यवस्थित खातो ना तर ते जे समाधान आहे हे काही वेगळंच समाधान असतं आणि हे समाधान तुम्हाला सुद्धा मिळायला मदत होईल। जर तुम्ही तुमच्या बाळाला वरचा आहार देत असाल किंवा देण्याचा विचार करत असाल तर आपला तो व्हिडिओ जरूर चेक करा। आत्ताच मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक म्हणून टाईप करा, डिटेल व्हिडिओ लिंक तुम्हाला DM केली जाईल।